नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपल्याला प्रत्येक रविवारी एक व्हिडिओ आपण ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध करत असतो आणि जे दीर्घ अवधीचा किंवा लॉंग पल्ल्याचा आपण अंदाज त्यामधून घेत असतो. तर यामध्ये असं साधारणपणे आपण बघतो की महिन्याभरामध्ये किंवा 2-3 महिन्यामध्ये काय वातावरण असणार आहे. आपण असं बघितलं की विंटर सीझन म्हणजे आपल्याला 2 महिन्याचा विंटर सीझन साधारण प्रत्येक वर्षामध्ये असतो आणि त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी हा एक कालावधी समजला जातो आणि या कालावधीमध्ये साधारणपणे 1% पाऊस हा भारतामध्ये पडत असतो. परंतु त्याचं प्रमाण हे दक्षिण भारत आणि उत्तर भारत असंच असतं. कधीतरी अवकाळी स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने पडत असतो आणि त्याला फक्त जर दोन्ही म्हणजे सिस्टम कशा असतात, WD ची सिस्टम ही पॉवरफुल आहे आणि कमी दाबाची पण सिस्टम दक्षिणेला पॉवरफुल आहे. अशा दोघांमध्ये जर ट्रप लाईन तयार झाली तरच महाराष्ट्रामध्ये या कालावधीमध्ये पाऊस पडतो आणि हे WD चा प्रभाव जो असतो हा डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च असा साधारण राहण्याची शक्यता असते. डिसेंबरपर्यंत ही तसं ईशान्य मान्सून असल्यामुळे दक्षिणेत पाऊस अधिक असतो. परंतु यावर्षी आपण जानेवारीमध्ये असं बघितलं की WD आले परंतु ते अतिशय कमजोर होते आणि त्यामुळे फारशी बर्फवृष्टी उत्तर भारतामध्ये झाली नाही. त्यामुळे पावसाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात घटल्याचं आपण बघितलं आणि बर्फवृष्टी कमी झाल्यामुळे थंडीच्या प्रमाणावर देखील विपरीत परिणाम झाला आणि त्यामुळे मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर यामध्ये एक 2-3% फरक आपल्याला या दरम्यान बघायला मिळाला. याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये काय होईल हा अंदाज आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण फेब्रुवारीमध्ये असं बघतो की WD चा प्रभाव वाढणार आहे, बर्फवृष्टी अधिक होणार आहे. परंतु दुसरा दुष्परिणाम असा आहे की दक्षिण भारतातील ईशान्य मान्सून संपलेला असल्यामुळे फारसे कमी दाब दक्षिण भारतात नसल्यामुळे मध्य भारतावर पावसाचं प्रमाण वाढणार नाही आणि मग पर्यायाने जसा जानेवारी मध्य भारतासाठी कोरडा गेला तसंच कोरडा हवामान हे फेब्रुवारीतही राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे फेब्रुवारीत एखाद दुसरा वातावरण निर्मिती झाली तर होईल, परंतु फार शक्यता कमी आहे आणि पहिल्या 15 दिवसामध्ये म्हणजे आज आपण 2 फेब्रुवारीला आहोत आणि जवळपास 15 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता नाही. मात्र पुढच्या 15 दिवसामध्ये कारण तसा आपण बघतो की फेब्रुवारी ही कमी दिवसांचा असल्यामुळे उरलेल्या 15 आपल्याला असं दिसतंय की थोडीफार शक्यता आपल्याला निर्माण होऊ शकते. परंतु फार पावसाळी वातावरण फेब्रुवारीच्या उत्तरार्धात देखील महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही. परंतु याचा परिणाम काय होईल तर उत्तर भारतात जी जानेवारीमध्ये बर्फवृष्टी कमी झाली तिची तुलना आपण फेब्रुवारीशी केली तर त्याचं प्रमाण वाढतंय आणि ही एक चांगली गोष्ट आहे. कारण हा हवामानातला सकारात्मक बदल आहे. त्या मोसमामध्ये त्या भागात मुबलक पाऊस होणं किंवा त्या ठिकाणी बर्फवृष्टीच्या काळात बर्फवृष्टी होणं आवश्यक असतं आणि ते जर झालं नाही तर निसर्ग असमतोल होतो आणि हा असमतोलपणा निर्माण होण्याची भीती ही फार घातक असते. आता मात्र आपल्याला फेब्रुवारी हे 1% जे काही पावसाचं प्रमाण आहे हे भरून काढेल असं दिसतंय. साधारणपणे यावर्षी उत्तर भारतातला पाऊस हा तसा कमीच नोंदला जाणार आहे. परंतु तरी देखील फेब्रुवारीची परिस्थिती थोडी सुधारताना दिसते आहे. आता राहिला प्रश्न फेब्रुवारी नंतर मार्च, एप्रिल, मे हे 3 महिने साधारणपणे हवामानदृष्ट्या पूर्व मोसमी समजले जातात. म्हणजे मान्सून पूर्व पाऊस या कालावधीमध्ये होत असतो. आता तसा जूनचा किंवा 15 मे नंतरचाच कालावधी नक्षत्र सुरू होत असल्यामुळे हाच कालावधी मुख्यत्वे करून आपण मान्सून पूर्व समजतो. परंतु मासिक दृष्ट्या विचार केला तर आपल्याला 1 मार्च पासूनच जो पडणारा पाऊस असतो त्याला आम्ही पूर्व मोसमी पावसाचा दर्जा देतो. हवामान दृष्ट्या देखील हवामान खातं देखील याची नोंद या 3 महिन्याची नोंद मान्सून पूर्व पावसाची करतं. तर आता आपण असंही बघू की आपण पुढच्या रविवारी तो व्हिडिओ टाकू शकतो की मान्सून पूर्व पाऊस देखील यावर्षी चांगला राहील असा आपला प्राथमिक अंदाज आहे. आणि तसा फेब्रुवारी
उत्तर भारतात जरी अनुकूल असला तरी दक्षिण भारतात अनुकूल नसल्यामुळे महाराष्ट्रामध्ये फार पावसाळी वातावरण होण्याची भीती नाही आहे. परंतु आपल्यासाठी मार्च एप्रिल अतिशय महत्त्वाचे असतात, कारण या काळात गहू हरभरे काढण्यासाठी येत असतात आणि या कालावधीमध्ये पाऊस जर अवकाळी स्वरूपात आला तर याच्यात थोडीफार गारपीट होत असते आणि त्यामुळे पिकांचं खूप मोठं नुकसान होत असतं. त्यामुळे आपल्याला ते अंदाज देखील तेवढेच महत्त्वाचे असतात आणि असं दिसतंय की या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस होणार आहे. त्यामुळे आपण बघूयात की वातावरण कसं बदलतंय, कारण आम्ही असं समजत होतो किंवा संपूर्ण हवामान तज्ज्ञच असे समजत होते की ला निना हा अतिशय पीकवर असल्यामुळे किंवा तीव्र स्वरूपात असल्यामुळे थंडी आणि बर्फवृष्टी ही अधिक होईल, परंतु तसं झालेलं नाही. अंदाजाच्या अतिशय विपरीत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे कमी बर्फवृष्टी झाली किंवा आपण असं म्हणू की ला निनाचं आणि या बर्फवृष्टीचं कनेक्शनच जुळलं गेलेलं नाही. त्यामुळे आता फेब्रुवारीत काय होतं ते आपण बघूयात. आणि तसंही एल निनो हा अतिशय उशिरा म्हणजे मान्सून संपण्याच्या कालावधीमध्ये जागृत होतोय, परंतु ला निनाची परिस्थिती देखील कमजोर होत असल्यामुळे मान्सूनवर त्याचा तसा फार सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होणार नाही. तर ला निना आणि एल निनो अयोडी देखील न्यूट्रल राहण्याची शक्यता असल्यामुळे यावर्षीचा मान्सून हा सामान्य राहण्याची शक्यता आहे. परंतु सरासरी 100% पुढे पाऊस जाणार असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असणार नाही हे आपण आपल्या अंदाजातून सांगितलेलं आहे. त्यामुळे परत एकदा सारांश स्वरूपात सांगतो, फेब्रुवारीमध्ये उत्तर भारतात बर्फवृष्टी चांगल्या प्रकारे होईल. दोन्ही महिन्याची सरासरी उत्तर भारतातील पाऊस गाठेल असं एक अपेक्षा आहे. दक्षिण भारतातील कमी दाब जर पुन्हा तीव्र झाले आणि WD तीव्र राहिले तर महाराष्ट्रात एखाद दिवसापुरता किंवा 1-2 दिवसापुरतं वातावरण तयार होईल. फेब्रुवारीची सुरुवात अतिशय चांगल्या पावसाने होईल असं अंदाज तयार झाले होते, परंतु ते अंदाज पूर्ण बदलले आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की आपण 1, 2, 3, 4, 5 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज दिलेला होता, तो पूर्णपणे बदललेला आहे. त्यामुळे असं होत असतं हवामानामध्ये. हवामान ही बदलणारी गोष्ट आहे आणि आपण नेहमी हवामानाचे अंदाज देताना सांगत असतो की तुम्हाला आज सांगितलेला अंदाज उद्या बदललेला दिसतो, कारण हवामानात काहीही कायमस्वरूपी नसतं. त्यामुळे हवामान अंदाज चुकण्याची शक्यता किंवा बदलण्याची शक्यता असते. त्यामुळे सातत्याने आपल्याला त्याची अपडेट द्यावी लागते. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.